संत तुकाराम महाराज यांचे पंढरपूरच्या वारीसाठी उद्या देहू येथून प्रस्थान होणार आहे। या वारीसाठी अकलूज येथून मोहिते पाटील घराण्याचा अश्व हा पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो। याच अश्वाचे पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन होऊन देहू येथे प्रस्थान झाले। संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील अश्व म्हणून मोहिते पाटील यांच्या अश्वाला मान आहे। गेल्या 38 वर्षांपासून मोहिते पाटील घराण्याचा अश्व संत तुकाराम महाराज यांच्या सोहळ्यात असतो। याच अश्वाचे आज पूजन होऊन देहूकडे रवाना झालाय। आता हा जो पालखी सोहळा पावणे 400 वर्षापासून चालू आहे, त्यामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानला आज जवळजवळ 38-39 वर्ष लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब ही सेवा देतात की दरवर्षी आम्ही पालखी सोहळ्यासाठी रिंगणासाठी आम्ही आमच्या इथला अश्व दरवर्षी आम्ही पाठवतो। आज अखंडितपणे ही सेवा सुरू आहे। यावर्षी 2024 साली ह्या पालखी सोहळ्यासाठी आम्ही मारवाड जातीचा बलराज नावाचा अश्व पाठवते। त्याची खास निगराणी आम्ही वर्षभर घेतो, कारण पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 22-24 दिवस त्याला चालायचं असतं अखंडितपणे, आणि म्हणून त्याचं खुराक आणि त्याचं सर्व बघायला 2 वेगळे गडी आम्ही ठेवून सगळं त्याची निगराणी ठेवली जाते। त्याच्यासाठी स्पेशल त्याचा खुराक वेगळा असतो, त्याचबरोबर सगळं दूध, तूप, गूळ हे सगळं असं त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं खाद्य हे करून त्याला जोपासलं जातं। आणि गर्दीमध्ये बुजू नये, कारण लाखोनी लोक असतात, कुठे हात लावतात, कोणी पाय पडतात, तर त्यावेळेला त्यांनी ते व्यवस्थित चालावं तेवढ्या गर्दीतून, यासाठी वर्षभर आमचे गडी त्याचं हे घेतात, ट्रेनिंग घेतात। आणि वैभव आहे, तुळशीराम आहे, आणि अजून 2 आम्ही एक्स्ट्राचे अजून एक देतो गडी। आणि त्याचं जे खाद्य खुराक वगैरे आहे तो एका टेम्पोतून बरोबर त्या सोहळ्याबरोबर असतो। आणि संध्याकाळचं म्हणजे त्यांचं म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी मसाजपासून सगळं त्या घोड्यांचं बघितलं जातं की त्याची ताकद, त्याला सगळं औषध पाणी, त्याचं स्पेशल सगळं डॉक्टर्स त्यांचे सगळे वेगळे असतात, बाहेरून आम्ही मागवतो। आणि हीच परंपरा म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पण आज अखंडितपणे वडिलांनी सुरू केलेली, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ही जी प्रथा सुरू केली तीच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पुढे चालू ठेवतात। इथून पुढच्या आमच्या पिढ्या कायम हे चालू ठेवतील ह्याची मला खात्री आहे। आणि आमचं महत्भाग्य आहे, म्हणजे खरंच पुण्य म्हणायला पाहिजे पूर्वजन्मीचं, की आज आम्हाला एवढा मोठा मान मिळाला आहे की देहू संस्थानचं आम्ही काहीतरी आम्ही अश्वाच्या रूपाने जे सोहळ्याला आम्ही म्हणजे हे पाठवतो रिंगणासाठी। आणि आजपर्यंत व्यवस्थितपणे रिंगण, अगदी गोल असो किंवा उभं रिंगण असो, आम्ही पाठवलेल्या प्रत्येक अश्वाने ते चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे। आणि आमचं भाग्य आहे, ह्यावर्षी बलराजला आम्ही पाठवतो आहे। आपण पालखी सोहळ्यात कुठं आणि कधी सामील होतो? माझं मी पहिले कसं की मी म्हणजे दोन्ही ठिकाणी इकडे म्हणजे शक्यतो मी वरती सदाशिवनगरला वगैरे असायचे, आता पुरंदावड्याकडे वगैरे घेतात, किंवा मी खाली मग समावीला नाही कधी एवढं, म्हणजे साहेब वगैरे गेले होते। आणि साहेब असताना मग मी आपला एक किस्सा सांगते की साहेब ज्या वेळेला समावीच्या ग्राउंडवरती गेले होते, पण ते असे गर्दीत मागे होते, आणि आमच्या अश्वाने रिंगण पूर्ण केलं सगळं। त्याने 5 फेऱ्या मारल्या आणि रिंगण संपल्यावरती तेवढ्या गर्दीतून गोल फिरत त्यांनी साहेबांना शोधून काढलं, आणि त्या गर्दीतून लोकांच्या मधून पाठीमागे जिथे साहेब उभे होते तिथे जाऊन त्यांच्या असं छातीवरती डोकं टेकवलं। तर हे सगळेजण लोक म्हणजे आश्चर्यचकित झाले की एखाद्या अश्वाने म्हणजे असं एवढं शोधत जाऊन, आणि असं ते पुढे पण नव्हते, असे मागच्या बाजूला उभे होते। तर ते एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे, तो आम्ही विसरू शकत नाही। आणि दरवेळेला रिंगण झालं की काही अश्व आमचे म्हणजे पालखीच्या तिथे जाऊन डोकंही टेकवतात, म्हणजे एवढं त्यांना ते आहे, म्हणजे ते शेवटी दैवत्व अंगात येत असेल काय, म्हणजे अश्व रवाना होताना पप्पा साहेबांची आठवण? प्रश्नच नाही।
खूप आठवण येते. खूप म्हणजे अश्वप्रेम त्यांचं वेगळंच होतं. म्हणजे आत्ता लोक हौसेनी किंवा कशासाठी किंवा काय ठेवत असतील, पण ते म्हणजे शाळेच्या जीवनापासून त्यांनी म्हणजे त्यांचं अश्वप्रेम जपलं. इवन म्हणजे बैठक बांधतात आणि मग हॉर्स रायडिंगला बसतात, पण ते नुसतं ते हे आळ धरून म्हणजे बैठक वगैरे नसायची, तसं ते घोडं पळवायचे. आणि एवढं पळवायचे की त्याचा घाम आल्यानंतर काळा घोडा असेल तर ते पांढरा दिसायचा, एवढा फेस त्याच्या अंगावर व्हायचं. म्हणजे एवढं त्यांचं ते हे होतं, म्हणजे पण वेगळं होतं त्यांचं. आणि मनापासून ते ते म्हणायचे घोड्याकडे 72 खोडे असतात, ते म्हणजे माझ्याकडे 73 आहेत म्हणायचे. पण खूप म्हणजे कंट्रोल करणं किंवा घोड्याचं हे करणं. आणि नुसतं त्यांच्या गाडीचा जरी आवाज ऐकला तर त्यांचा आवडता एक बादल घोडा होता. ते लगेच फुरफुर करणार की जाणार. मग लाडात त्यांना ते मागून असं आपण कसं असं धक्का मारल्यासारखं असं करतो, तसं डोकं टेकवणार त्यांच्या पाठीला, मग ते चालणार. म्हणजे वेगळं होतं त्यांचं. ओके.